ग्रामस्थ मंडल अंजूर की ओर से गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर भव्य शोभा यात्रा का तथा पालकी सोहड़ा का आयोजन किया गया, जहां नव वर्ष का जोरदार स्वागत किया गया। वहीं भाजपा नेता जितेंद्र डाकी ने सभी को गुड़ी पाड़वा की व नव वर्ष की शुभकामनाएं दी। स्थापना झाली आणि रामलल्लाच्या स्थापनेनंतरचं हे पहिलं नववर्ष असं आहे की ज्या दिवशी आमचे रामलला हे अयोध्येला परत आले आणि पुन्हा एकदा 550 वर्षानंतर हाच दिवस आता उगवलेला आहे। त्याच्यामुळे पूर्ण देशभर आज राममय वातावरण जे 22 तारखेला सुरू झालं, 22 जानेवारीला सुरू झालं होतं, तसंच वातावरण आज संपूर्ण देशभर आहे आणि रामललाचं आज जल्लोषात सगळीकडे स्वागत होत आहे आणि प्रभू रामनवमीच्या दिवशी सुद्धा त्याच पद्धतीने स्वागत होईल। पुन्हा एकदा मी सगळ्या माझ्या भावंडीतल्या बांधवांना या गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे हिंदू नववर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि भारत मातेला विश्वगुरू विराजमान करण्याचं वर्ष व्हावं या शुभेच्छा। गुढीपाडवा नववर्ष आपल्या गावामध्ये आपण कशाप्रकारे साजरा करता, मिरवणूक काढलेली आहे, कशाप्रकारे आनंद आहे नववर्षाचा साजरा करतात? हे आम्ही नरेंद्र महाराजांचे भक्त शिष्य आहोत आणि आमचे गुरु जे आहेत हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि या अंजूर गावामध्ये सर्व हिंदू धर्माचे लोक आहेत, इतर प्रांताचे नाहीत। यामुळे आम्ही हा कार्यक्रम शोभायात्रा म्हणून कार्यक्रम राबवतो। 2015 पासून हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि हा यशस्वी रीतीने शांत रीतीने पार पडतो। श्री गुरु गुरुंचे पायम पटले साऱ्या अंगणात। आत आले माझे
वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामललाची